तुम्ही इथे बघू शकता भाजीचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि तिची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट अशी झालेली आहे। स्ट्रीट स्टाईल झटपट 20 मिनिटात भाजी कशी तयार करायची हे आज आपण इथे पाहणार आहोत। इथे त्यासाठी मी फ्रेश अशा भाज्या घेतलेल्या आहेत। सगळ्या भाज्या छान चिरून घेतलेल्या आहेत। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाच खरं तर जास्त वेळ नसतो। आपण प्रत्येक गोष्ट झटपट करण्याचा प्रयत्न करत असतो। प्रेशर कुकरच्या वापरामुळे भाज्यांचे सगळे महत्त्वाचे न्यूट्रिशन्स हे निघून जातात आणि आयुर्वेदानुसार कुकरमध्ये शिजवलेलं अन्न हे खाण्यासाठी योग्य नसते। त्याऐवजी आपण मातीचे भांडे, पितळाचे भांडे, स्टीलमध्ये असे शिजवून घेतलं तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य असते। आपण भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर ह्या भाज्या लवकर शिजल्या जातात। आता मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून घेतलेत, एक गाजर किसून घेतलेला आहे, एक मोठी वाटी भरून फ्लॉवर चिरून घेतला आहे, रंग छान येण्यासाठी थोडासा बीट किसून घेतलेला आहे आणि 2 चमचे मोठे भरून वटाणे घेतलेले आहेत। भाज्या अळणी राहू नये म्हणून आपण चवीपुरता मीठ घातलेलं आहे। आता पुन्हा थोडंसं वरतून पाणी घालून ताट वरती ठेवून आपण ते छान शिजून द्यायचं आहे। इथे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण स्मॅशरनी त्या स्मॅश करून घेऊया। सहजगत्या स्मॅश होतात अशा भाज्या जर आपण बारीक चिरून घेतल्या तर। अगदीच नाही झाल्या तर तुम्ही थोडंसं मिक्सरला सुद्धा करून घेऊ शकता। इथे 3 चमचे मी तेल घेतलंय, थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि 1 इंचाचा आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्या छान परतून घ्यायच्या आहेत। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 छान लालबुंद असे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। हा वटाणा आपण घातलेला आहे, हा सुद्धा मी 2 मोठे चमचे भरून वटाणा घातला। आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि वरतून झाकण ठेवून पाणी घालायचं, म्हणजे त्या भाज्याही छान लवकर शिजल्या जातात, खाली वाफेमध्ये शिजतात त्या। आता पुन्हा आपण स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं। इथे मी 1 चमचा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर असं छान टाकून आपण परतून घेऊया। सगळे मसाले एकजीव झाले की मग छान तेल सुटलं की मग ज्या भाज्या आपण स्मॅश केलेल्या होत्या त्या त्याच्यात ॲड करून घ्यायच्या। बीटामुळे तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप सुरेख आलेला आहे। आता हे पूर्ण एकजीव पुन्हा करून घ्यायचं। सगळे मसाले असे छान एकजीव झाले की मग भाजीची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची। जास्त घट्ट वाटत असेल तर त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं। वरतून मी सिमला मिरची घातली आहे, रंग पण खूप छान दिसतोय। अशा पद्धतीने आपण हा पाव मधून चिरून घ्यायचा, थोडंसं बटर घालायचं, थोडीशी पावभाजीची भाजी घालायची, थोडी कोथिंबीर घालायची आणि दोन्ही बाजूनी बटर लावून पाव छान भाजून घ्यायचे। एखादी बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळी आपल्याला जेवणाचा कंटाळा जरी आलेला असेल बनवायचा आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी सुद्धा झटकीपट अशी पावभाजी तुम्ही आरामात घरी बनवू शकता। आपले पाव सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका ताटात छानपैकी सर्व करून घेऊया। खरंच माझ्या या पद्धतीने एकदा तरी तुम्ही ही अशी पावभाजी करून बघा आणि माझ्यासोबत अनुभव शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा। हा व्हिडिओमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं हे मला कमेंटमध्ये लिहून सांगायला विसरू नका।